मानवी जीवन कसलं आहे, संबंधमय आहे. आपल्याला नातेवाईकांनी सुचवलं, तो जन्माला येतो तो मुळीच आई बाप भाऊ बहीण आणखी काही नात्याचे असे संबंध घेऊन काय गमत आहे. प्राण्यामध्ये सुद्धा संबंध आहेत. प्राणी सुद्धा जन्माला येतो तो आई बापांच्या पोटीत येतो ना, त्याला भाऊ बहीण सगळे असतात. माणसाच्या संबंधात आणि प्राण्यांच्या संबंधात फरक काय आहे. माणसाच्या अंगी या संबंधांना काय रूप द्यावं ही शक्ती आहे. त्याला अगदी व्यवहारी रूप द्यायचंय तर ते तो देऊ शकतो. त्याला निस्वार्थीपणाचं रूप द्यावं तर ते देऊ शकतो. त्याला अत्यंत दिव्य स्वरूप द्यायचं तर देऊ शकतो. केवळ म्हणजे काय, ही साधी गोष्ट आहे. तुम्हाला ही माहिती असेल, रोमन लॉ मध्ये म्हणजे आता युरोपियन लॉ मध्ये कायद्यामध्ये लग्न हे कॉन्ट्रॅक्ट आहे. लग्न हे कॉन्ट्रॅक्ट आहे ना. म्हणजे काय की तुझा आणि माझा स्वार्थ आहे हे काय म्हणून आपण एके ठिकाणी आलो, पण माझ्या स्वार्थाला धक्का लागला तर मी नाही ऐकणार. कॉन्ट्रॅक्टच आहे. त्याच्या उलट तुम्ही बोलणार भारतीय लग्न संस्थेमध्ये चांगलं का वाईट हा मुद्दा नाही आला बरं का. मला सांगायचे संबंधाला स्वरूप कसं येतं. भारतीय विवाह संस्थेमध्ये हे पावित्र्य आहे. हा संबंध एका निराळ्या भूमिकेवरती आहे, म्हणजे निस्वार्थी आहे. बायको नवऱ्याकरता किती निस्वार्थीपणाने झटते. एकांकीच आहे, नवरा कमीच त्याला मानाने बरं का. हो, बायको फार त्याला म्हणजे सीमाच राहते. मुलाबाळांचे असतात नवऱ्याकरता आपला देह किती झुंजवते, निस्वार्थीपणा. पण त्याही पेक्षा पतिव्रता म्हणून एक काही आहे. वास्तविक संबंध पाहिला तर कॉन्ट्रॅक्ट मध्ये निस्वार्थीपणामध्ये जो नवरा बायकोचा संबंध तो इथेही असतो. फरक काय आहे, पण त्याच्यामध्ये जे दिव्यपण आहे ते दिव्यपण म्हणजे काहीतरी विलक्षणच आहे. अहो असं नव्हे, तुकाराम महाराजांनी आपला आणि परमेश्वराचा संबंध काय आहे हे दाखवण्याकरता पतिव्रतेचं उदाहरण दिलंय. पतिव्रते जैसा भकार प्रमाण आम्हा नारायण पैशा पण, म्हणजे याची किंमत आपण बघा. अहो काय सांगायचं आपल्याला. महाराज एकंदर 11 वेळा हिंदुस्थान फिरले. त्यापैकी 9 वेळा सत्पुरुष पाहण्याकरता फिरले. हिंदुस्थानातले संत सत्पुरुष जे आहेत त्यांची दर्शन घेण्याकरता फिरले. आणि 2 वेळा फिरले ते पतिव्रता पाहण्याकरता फिरले. म्हणजे कल्पना करा. एक त्यांनी सांगितलेलं उदाहरण सांगतो. पतिव्रता म्हणजे काय असते, तिचा अधिकार. अहो ते संत काय करतात. दक्षिण हिंदुस्थानामध्ये एका गावातून महाराज चालले होते. लहानसं गाव होतं, गावातून चालले होते. तेव्हा एका श्रीमंत कोणत्याच्या घरामध्ये, कोणती म्हणजे व्यापारी, त्याच्या घरामध्ये चांदीच्या कड्या असलेल्या झोपाळ्यावर त्याची बायको बसलेली होती. मूळ बाळ नव्हतं तिला. तेव्हा महाराज गावातून चालले होते आणि हिने आपल्या गड्याला बोलावलं आणि सांगितलं की त्या रस्त्यावरून एक लंगोटी लावलेला रामदासी चाललाय, त्याला बोलावून. आणि तो आला. त्याने ते महाराज पाहिलं की गेला. ते आल्यानंतर तिने नवरा दुकानात गेला होता. नवऱ्याला निरोप पाठवला की तुम्हाला जर सत्पुरुषाचं दर्शन हवं असेल तर दुकान सोडून तुम्ही या. जी बाई घरामध्ये बसून बाहेर काय चाललंय हे ओळखू शकते तिचं सामर्थ्य काय असतं पाहिजे. म्हणजे
पतिव्रता हा संबंध नवरा बायकोचा आहे. कॉन्ट्रॅक्ट मध्ये तोच, व्यवहारात निस्वार्थीपणामध्ये तोच, पण भक्तीमध्ये त्याला दिव्य स्वरूप. होय ना, आपल्याला समजलं असेल. तसंच आपल्याला प्रायमरी मध्ये अ शिकवणारे मास्तर किंवा कॉलेजमध्ये तुझं तू परीक्षा पहा, माझं लेक्चरिंगचं काम संपलं म्हणून बडबडणारे प्रोफेसर, हे सगळे गुरुच. एखादी कला शिकवणारे किंवा विद्या शिकवणारे हे गुरुच. त्यातले काय होत, एखाद्या वेळेला जर तो गुरु चांगला असला तर त्याच्याविषयी निस्वार्थी प्रेमाचा संबंध राहतो. मी उदाहरण सांगतो आपल्याला. अलीकडे आता अशी माणसं भेटणे कठीणच आहे. हे पहिल्यांदा मी सांगितलं, स्वार्थी कॉन्ट्रॅक्ट. मला पगार मिळाला तर मी शिकवीन तुम्हाला, नाही तर कॉलेज बंद. मिळाला तर शिकवणार, नाही तर बंद. किंवा आज तयारी नाही, आय एम इनडिस्पोज, स्लाइटली इनडिस्पोज, मला जरा बरं नाहीये, लेक्चर कॅन्सल, कारण याच्या नोट्स घरी राहिल्या. हे असे करा, हे व्यवहार आहे. किंवा मी शिकवण्याचं काम केलं, परीक्षण तुम्ही मला ना काय, मला काय करायचं. त्याच्यापेक्षा हे जुने शास्त्री पंडित किंवा अलीकडे काही प्रोफेसर लोक विद्यार्थ्याला आपल्या घरी ठेवतात, त्याला शिकवतात. एकच उदाहरण सांगतो, सहज आठवलं म्हणून. तिथे विल्सन कॉलेजमध्ये वेलणकर नावाचे प्रोफेसर होते, हरिभाऊ वेलणकर. पुढे ते मुन्शींनी त्यांना भारतीय विद्याभवनचे मुख्य नेमले रिटायर्ड झाल्यावर. या वेलणकरांच्या हातून 27-28 PhD झाले. तेव्हा माझ्या कॉलेजचे जे प्रिन्सिपॉल होते कर्णिक म्हणून, ते त्यांचे विद्यार्थी, त्यांच्या हाताखाली ते PhD झाले. वास्तविक कर्णिक हे विल्सन कॉलेजचे विद्यार्थी नव्हे, पण त्यांना ते आवडले. आणि मग ते म्हणाले, जरा जो उशीर झाला मला घरी जायला तर मला जेवल्याशिवाय ते पाठवत नसत. घरी जाऊन कुठे जेवशील म्हणे, इथे जा. मी कित्येक वेळेला अभ्यास त्यांच्या घरीच राहायचा आणि त्यांची बायको माझं सगळं करीत असेल, खाणं पिणं चहा पाणी सगळं. हे दुसऱ्या प्रकारचे गुरु. हे सगळं गुरु, पण सद्गुरु म्हणून असतो तुम्ही. तर तुम्हाला गंमत सांगतो की गुरुविषयी प्रेम असतं, पण त्याला मर्यादा राहते, देताना असतं. दुसरे जे गुरु असतात ते निस्वार्थीपणाने आपल्याशी वागतात, त्यांच्याविषयी अधिक प्रेम असतं, आदर असतो. पहिल्या माणसाविषयी रिस्पेक्ट राहील, दुसऱ्या माणसाविषयी रेव्हरन्स राहील. आपल्याला समजतं रिस्पेक्ट आणि रेव्हरन्स यातला फरक. पूज्य भाव आणि आदर यात फरक आहे. पहिल्याविषयी आदर राहील, दुसऱ्याविषयी पूज्य भाव राहील. पण तिसऱ्या विषयी जो आपलं सर्वस्व तुम्हाला देतो आणि जीवनाच्या सर्व दिव्य ध्येयाबद्दल कल्पना आणून देतो, त्याच्याबद्दल आदर राहील, पूज्यभाव राहील. याच्या उपर पावित्र्याची भावना राहील. आणि ती ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथांच्या बद्दल आहे. म्हणून पहिल्या दोन गुरूंची आपण पूजा करणार नाही, त्यांचा सत्कार करू, पण सद्गुरूची आपण पूजा करतो. समजे ना, तुमच्या लक्षात आलं ना, त्याची का पूजा करायची, त्याचं कारण हे आहे. आपण ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा निवृत्तीनाथांचा पूजा करायची ठरवली, निवृत्तीनाथांची, त्यावेळेला मुख्य कल्पना काय झाली, काय ना, केंद्र कल्पना काय झाली. त्या गुरु शब्दाचा अर्थ संस्कृत जाऊ द्या, अज्ञानाचा नाश करणारा तो गुरु. तिघेही अज्ञानाचा नाश करतात, पण अगदी जो व्यवहारी गुरु आहे त्या व्यवहाराच्या गुरुचं कार्य व्यवहारातलंच अज्ञान नाहीसं करण्यात येत. आणि त्याला दुसरी बाजू अशी की व्यवहारामध्ये पोट भरायला उपयोगी पडेल ती विद्या शिकवणं. बरं का,
आता बघा, तुम्ही MSc टेक झाला म्हणजे काय, कुणीतरी पोट भरायची अक्कल तुम्हाला आली. अलीकडे BA होऊन तेही येत नाही म्हणतात. आता BSc होतो बँकेत नोकरीला लागतो. एक डॉक्टर झालेला MBBS AGच्या ऑफिस मध्ये क्लास झाला होता. याच्यावरून कल्पना करा आता काय करा. हा, मी बाई असं समजू शकते, MBBS झालेली बाई आहे आणि सगळं सोडून आपल्या घरी प्रपंच करते. पण पुरुषामध्ये जरा इलेक्शनच आहे नाही का. डॉक्टर झाला आणि क्लास झाला, तो काय करेल हो, पैसा नाही. दवाखान्याला तुमचे लाख रुपये लागणार, तुला कोणी ठेवून गेलं तयार नाही. बघा 200 रुपये देतो, हा काय करणार त्यामध्ये, समज नाही. तेव्हा ते अज्ञानातलं ते ज्ञान सुद्धा अति व्यवहारिक, ज्याच्याविषयी पूज्य भाव आपला असतो असा जो गुरु आहे ना, तो की व्यवहारातच अज्ञान नाहीच करतो, परंतु त्या ज्ञानाला एक पावित्र्य असतं. उदाहरणार्थ घ्या, एकाने संगीत विद्या आपल्याला शिकवली, अतिशय निस्वार्थीपणाने ती विद्या दिली, तर तो तुला पैसा किती मिळेल त्याचा मी विचार करणार. एक उदाहरण सांगतो आपल्याला. ते ग्वालेरला हसुखा हतुखा म्हणून दोन बंधू होते, अतिशय प्रसिद्ध. मागच्या पिढीमध्ये त्यांच्यासारखी गवई नाही असा प्रसिद्ध. त्यांच्याकडे एक जोशीबाबा म्हणून शिकायला असत. सर्वच काम करायचे शिकायचे, पण आवाज ते म्हणतात ना बांगडीच्या आवाजासारखा आवाज फार सुरेल आणि गरीब माणूस. तो व्हायला काय, त्यांचा मुलगा जो होता मोहम्मद खान म्हणून, त्याच्यापेक्षा याला विद्या जास्त यायला लागली. तो मुलगा म्हणाला की बाबा, उर्दूमध्ये आबाजान म्हणतात, अहो हा जर तुमच्याकडे तयार झाला तर मला विचारतोय कोण, हे खरंय. तेव्हा बघा, त्यांनी तयार केला जोशीबाबांना आणि वचन काय घेतलं की मी मैफिलीमध्ये गाणार नाही, हे वचन त्याच्याकडून घेतलं. जोशीबाबांनी दिलं वचन. पुढे काय व्हायचं, यांची विद्या भयंकरच होती, प्रकांड विद्या. ते म्हणे संध्याकाळी देवदर्शनाला जायचे, ते बरोबर हातात काठी असायची, हातात अंगठी काठी असं जायचे. तेव्हा देवळात बसल्यानंतर एखादं भजन म्हणायचे, तेव्हा त्या अंगठीनं काठीवरती ताल धरून भजन म्हणायचे आणि लोक ऐकायचे. मैत्रिणीत जायले नाही. बाळकृष्ण बुवा इतर त्यांच्याकडे काही दिवस शिकत होते. मुद्दा माणूस सांगण्याचं काय, त्यांना एकदा विचारलं जोशीबाबांना की गुरुनी काय म्हणतेस तुमच्याकडून ही प्रतिज्ञा करून घेतली. नाही म्हणाले, बरोबर आहे, खरोखरच ते मला तिने परवानगी दिली असती, त्यांच्या कुलाची इज्जत कशी राहिली असती, हे कोणी बरोबरच करी. आणि म्हणून त्या गुरुच्या पादुका त्यांनी पूजेमध्ये ठेवल्या होत्या. हा मुसलमान गुरु, त्याच्या पादुका. त्याच्यावरून कल्पना करा, निस्वार्थी प्रेमामध्ये निस्वार्थी विद्येमध्ये हे आहे. पण ह्या दोन्हीच्या पलीकडे अज्ञानाचा मुळातून नाश करणारा जो तो सत्य ज्ञान म्हणजे अज्ञानाचा लवलेश नाही म्हणून जो कोणी आहे. आणि त्या सद्गुरूचं वर्णन करताना अज्ञान नाही, अज्ञानाचा अंधकार नाहीसा करणारा सूर्य, तो सूर्य माझा निवृत्ती आहे. ही मी आपल्याला सद्गुरूची दुसरी बाजू सांगते. मागच्या रविवारी तो महापुरुष असतो म्हणून सांगितलं. महापुरुष म्हणजे कसा, जगावर एकच महान तत्व आहे, महान म्हणजे इन्फिनिट अनंत, ते परमात्मा. त्याच्याशी तादात्म्य जो झाला तो सुद्धा महान. म्हणून जगात महापुरुष एकच, सत्पुरुष हा महापुरुष, तो सद्गुरू. बाकीचे सगळे थोर पुरुष, महापुरुष नव्हे. हे ध्यानात ठेवा आपण, हा फरक आहे. महापुरुष हा पूर्ण पुरुष आहे, ईश्वर स्वरूप आहे. आणि म्हणूनच त्याची पूजा करताना ईश्वराच्या बाबतीत जे उपचार आपण करू ते उपचार त्याच्या बाबतीत करायला. मग आपण कुठपर्यंत आलो, दोन चार त्याने त्याची गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट त्याने सांगितली अशी सांगितली की हे विश्व मावळत नाही, विश्वाचा आभास मावळत. म्हणजे काय होतं, जग तेच राहतं, जगाचा अर्थ बदल. आणि ही वाढ होणं म्हणजे परमार्थ आहे. एक दृष्टांत सांगतो आपल्याला.
महाराजांनी सांगितलेला इतका अप्रतिम आहे, म्हणजे वाढ झाल्याशिवाय खरा अर्थ कसा कळत नाही. एका मुलीचं लग्न झालं. पूर्वीच्या काळी शेजारच्या गावात दिली होती, 2-4 गावात होते. नवरा काही तिला नीट वागवीत नसे. तेव्हा त्यांनी तिला पत्र लिहिलं, सासऱ्याला गेला, परत घेऊन जा म्हणून आणायला. त्यांनी तिचा धाकटा भाऊ 10 वर्षाचा बैलगाडी दिली आणि सांगितलं जा बहिणीला घेऊन ये. तो गेला, बहिणीला घेऊन आला. गाडीतून उतरताना बापांनी मुलीला विचारलं तुझ्याशी बोलतात का? तर रडायला लागली, नाही म्हणाली. मुलगा म्हणाला बाबा खोटं बोलते ही, ते बोलतात तुझ्याशी. तुम्हाला काय म्हणले? काय नाही म्हणाले. ती गाडी बसली, गाडी निघाली तेव्हा ते म्हणाले की मी बोलायल्याशिवाय येऊ नकोस. म्हणजे बोलले. आता मला सांगा त्याचं म्हणणं खोटं आहे का? नाही. तिचं म्हणणं खोटं आहे का? नाही. मग याची जोपर्यंत परिपक्व दशा नाही तोपर्यंत जसं नवरा बायकोचा संबंध काय आहे हे कळणार नाही, तोपर्यंत तो अज्ञानच राहणार. तसं ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथाबद्दल काय वाटतं हे तुम्हाला कळायला मोठं व्हायला पाहिजे. काय तारीफ आहे बुवा ही? अरे नाही कळायचं ते. आमचा सगळं इथे व्यवहार आहे, व्यवहाराचा आम्ही बंद तोडूनच जाऊ शकत नाही. काय एक लहानस उदाहरण सांगतो आपल्याला. एके ठिकाणी रामस्थापना केली. तिथे महाराजांनी नेलं, ब्रह्माद महाराजांनी, आणि लोकांना काय म्हणाले, बोलका देव तुम्हाला दाखवायला आणला आहे. ही सत्शिष्याची गुरुविषयी भावना. काय असेल मला सांगा. म्हणून म्हणाले माझा हा ज्ञान निवृत्तीनाथ हा कसा आहे, हे विश्व आहे, पण विश्व ज्या दृष्टीनं मी आज पाहतो आहे त्याचा अर्थ बदलवणारा आहे. आपल्याला राधाकृष्ण तुम्ही वाक्य सांगितलं ना मागच्या रविवारी, आय थिंक आठवलं मला, अर्थ मी सांगितलं आपल्याला की रिअलायझेशन म्हणजे आत्मज्ञान झाल्यानंतर द वर्ल्ड डझंट डिसअपियर, इट ओनली चेंजेस इट्स मीनिंग. जग नाहीसं होत नाही, त्याचा अर्थ बदलतो. जसं हा मुलगा मोठा झाला की त्याच्या बोलण्याचा अर्थ आपल्याला कळेल त्या गावयाचा, तसं हे जग पण निराळत असतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत मावळवीत विश्वाभास. विश्व विश्वरूपानं दिसतंय, दृश्य रूपानं दिसतंय, ते नाहीसं होऊन ईश्वर रूपानं दिसतंय. मग आणखी काय होतं, सूर्य उगवला की कमलिनी उमलते, पण कमलिनी उमलणं हे ते खरं नव्हे, चंद्राची कमलिनी. तेव्हा हे मागे नाही तर म्हणाले अद्वयाची, त्याचे नाजूकपणा आहे. तो स्त्री हीच परमात्माशी किंवा पुरुषाशी एकरूप होऊ शकते. 2 नर एकमेकाशी एकरूप होऊ शकणार नाही, तादात्म्य पाहू शकणार नाही. म्हणून भगवंताशी तादात्म्य होणं ही अतिशय नाजूक गोष्ट आहे. ते अद्वैरूपी कमलिनी उमल. म्हणून नवल उदयाला हा सूर्य असा विलक्षण आहे, इथे कमल उमलत नाही, कमलिनी उमलत. मग आणखी काय करतो हा, अविद्येच्या रात्री अंधारात ज्या चांदण्या आहे त्या चांदण्या सरळ घेऊन टाकतो. म्हणजे ज्ञान अज्ञान चांगलं वाईट सगळं द्वंद्व घेऊन टाकतो. आणखी काय करतो तर म्हणजे हा जीवरूपी पक्षी या मांसरूपी देहाच्या घरट्यात अडकलेला आहे. हे जे घरट आहे, पडेगा पिंजरा खाली, एक गाणं आहे बघा, एक दिन पंछी उड़ जाएगा पडेगा पिंजरा खाली असं म्हणतात ना. ते गाणं रेडिओ नाही होत, गणपतीत लावित म्हणून आम्हाला पाठ. आणि हा पक्षी जो आहे हा उडणाराच आहे, पण चिमणी सारखा आहे. रात्र झाल्यामुळे त्याला दृष्टी नाही, दिसत नाही. घुबड नाही हो, घुबडाला रात्रीच गेलाय, याला दिसत नाही. मग हा सूर्य उगवल्यामुळे त्याला दृष्टी आहे, आणि ती आत्मज्ञाना
झाल्याबरोबर देहरूपी पिंजऱ्यामध्ये अडकलेला हा जीवरूपी पक्षी बाहेर पडला. म्हणजे आज मी देह आहे या आकुंचित भावनेतून मी विश्वच आहे, मी सगळं जग आहे या भावनेतून गेला. किंबहुना आपण ध्यानात ठेवा, जितकी देहबुद्धी कमी होत जाईल तितका परमार्थ साधला असं समजा. म्हणजे काय हो, तर जसं तुम्ही जगाकडे पाहता तसं आपण आपल्या देहाकडे तिराईतपणे पाहायला शिकणं आपल्या प्रपंचाकडे म्हणजे परमार्थ आहे. याला भक्तीचं काय उपाय आहे? मी तुझाच आहे आणि माझं जे सगळं आहे ते तुझंच आहे, ही भावना. म्हणजे कसं, नवरा बायको मुलं बाळ संपत्ती सगळं तुझं आहे. ते नानकची गोष्ट सांगितली ना आपल्याला, गुरु नानकची 13 13 13 आठवते ना आपल्याला. सोपी गोष्ट आहे. हा काही शिके ना, लहान पोरगा शिके ना तेव्हा नानकाना इथे त्याचं हे होत. त्याचा मामा आला एक दिवस आणि आई काय म्हणाली, अरे लडका पडता नाही, अभ्यास करीत नाही, याला घेऊन जा. बरं म्हणलं, मी याला दुकानात ठेवतो, त्याचं वाण्याचं दुकान आहे. इब्राहिम लोधी दिल्लीचा राजा होता त्यावेळेला. त्यावेळेला असं होतं, गावामध्ये असं एक गोडाऊन असेल. रेशन मध्ये जसं सरकारचं धान्य असे ना, तसं सरकार असं एका दुकानदाराला आपलं धान्य देऊन लोकांना वाटायला विकायला परवानगी देत. तशी याच्या मामाला ती परवानगी होती. तेव्हा नानकाला नानकला त्यांनी याच्यावर बसवला धान्य द्यायला. तर गावामध्ये दुष्काळ असल्यामुळे लोक पुष्कळ जमले, पैसे देऊन घ्यायचं. यांनी द्यायला सुरुवात केली. माप 1 2 3 4 5 6 7 8 11 12 और 13 म्हणता म्हणता 13च्या पुढे 14ला तर गेलाच नाही. 13 करता करता 13 13 13 13 म्हणून संबंध गोडाऊन लुटवलं. पुढे त्याला दिल्लीला हे झालं ना, त्या मामाला नेलं होतं ना धरून, ते सरकारी भांडार लुटवलं म्हणून परवानगी शिवाय सोडलं त्याला. पण नानकाचं घेण्यासारखं आहे. तुझं 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 म्हणजे काय, सगळं तुझं. हे जे आहे ना, हे फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये देहबुद्धी कमी होते. हा देह तुझा असेल तेव्हा एक संस्कृत आपलं श्लोक आहे, धर्माला आम्हाला जगती निर्मी काहीतरी आहे ना, आणि मग शेवटी हा देह तुझा असेल. आपले जेवताना म्हणाले ओढ आहे तो श्लोक आपला, पलीकडे काही त्याचा अर्थ नाही. पण तेव्हा हा अनुभव, मी देह नाही. साधन करता करता नाम घेता घेता आपल्याला असा अनुभव येईल की एखाद्या वेळेला कोण नाम घेतोय, मी तर निराळा आहे असा अनुभव येईल आपल्याला. किंवा नाम घेताना आपण स्वतःला इतके विसरून जाल किती वेळ गेला पत्ता लागणार नाही. दोन्हीचा अर्थ एकच, ही देहबुद्धी कमी होण्याचं. पुढे म्हणाले आणखी काय आहे, आपल्या या देहामध्ये सूक्ष्म देह आहे. तो देह खरा, त्या देहाप्रमाणे हे वाढतं सगळं. तो देह जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण आहोत असं आहे. तुम्हाला माहिती असेल, एखाद्या माणसाला अगदी मोठा रोग झालाय तरी तो मरेल असं डॉक्टर सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही? मृत्यू म्हणजे आपला सूक्ष्म देह या देहातून कायमचा बाहेर पडणं. रोज झोपेत बाहेर पडतो बरं का, आपण तो परत येतो, बाहेर गेला. तेव्हा हा जो सूक्ष्म देह आहे, या सूक्ष्म देहामध्ये मी अडकलेला आहे. तो कसा अडकलेला आहे? कमळामध्ये भुंगा अडकतो, त्याचा पराग घेण्याकरता भुंगा संध्याकाळी बसतो. ते कमळ उमललेलं असतं, रात्री मिटतं हा अडकला आत नाही. आज दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या अध्यायात दिलाय अर्जुनाचं वर्णन करताना. ते असं वर्णन केलंय, एवढा मोठा शूर पुरुष पण एवढ्या प्रेमात मोहात कसा अडकला हो? ते म्हणाले भुंग्यासारखा. ते म्हणजे हा भुंगा अडकल्यानंतर, भुंगा म्हणजे लाकूड सहज कोरून जाणारा असा हा भुंगा, पण कोवळ्या कमळामध्ये अडकला तर ते उत्तीर्ण होई जे प्राणे परी कमल गल चिरून येणे, तरी
ऐसा कठीण कोवळेपणे स्नेह देख, असं वर्णन आहे. तो विराट दृष्टीने आहे. तेव्हा इथे त्याच्यात तो अडकलेला, वासनेत अडकलेला तो जीव, त्याचा जो मोक्ष करतो तो सत्य. दिवस आला की कमल उमलत, तो भुंगा त्याच्यातून बाहेर पडतो. तसं अज्ञानानं अडकलेला हा जीव सद्गुण मोक्ष. तिसरा अनुभव आहे आणखी, तो हा इंग्लिशमध्ये एपिस्टेमॉलॉजिकल, ज्ञानमीमांसेतला आहे. माणसामध्ये बुद्धी आणि प्रतिभा अशा दोन शक्ती आहेत. गांधींचा आतला आवाज आपल्याला माहिती असेल, इनर व्हॉइस. त्यांना ते असे बरं का, लोक त्याच्यात चेष्टा करू लागले. ते आचार्य आत्र्यांची टीका केली ना, गांधींचा आतला आवाज आम्हाला आतला आवाज आहे, बरं का. ठीक आहे, त्या लोकांना कल्पना नसते काय चेष्टेकरता, बरोबर आहे ते. पण तुम्ही बघा, आतल्या आवाजाचं त्यांचं ईश्वराचाच आवाज तो, या शंकाच नाही. इट्स अ डिव्हाइन कमांड, या स्वामी रामदासांनी म्हटलेलं आहे ते. असं आहे की मिठाचं सत्याग्रह करायचं, दांडीला केला त्याने. काय गाव काय ते सगळं. तेव्हा विठ्ठलभाई पटेल, वल्लभभाई पटेलचे बंधू लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे अध्यक्ष होते. आणि त्यावेळेला लोकशाही नव्हती, सरकार होत. तेव्हा व्हाईसरॉयने त्यांना विचारलं किंवा काय करू, हे सत्याग्रह करायचं म्हणतात, त्या दांडीला कुठे ते गाव काय करू. तेव्हा विठ्ठलभाई फार राजकारण, कमालीचा राजकारण. ते काय म्हणाले, हा म्हातारा क्रॅक आहे, असंच म्हणल्या. म्हणजे गांधी इथे ट्रॅक ओढ सगळं, तुम्ही कशाला तिथे नादी लागता, तुम्ही त्याला अरेस्ट केला काय केलं म्हणजे आणखी भांगड व्हायची म्हणाली. तुम्ही त्याला गप्प बसत, काय करायचं ते करू द्या, बरं का. आणि गांधींना तो आतला आवाज झाला, म्हणूनच त्यांनी ते केलं. आणि संबंध देशभर आग लागली. सरकारला आवडता नाकात जमाला. आतला आवाज असा आहे, ती आकाशवाणीच असते, अशरीरी वाणी असते, त्याला आतला आवाज म्हणतात. आणि भक्ताचं एक लक्षण असं आहे, तो बाहेरचं मारायचं नाही, त्याला आतला आवाज. आणि नामस्मरणाने हे फार लवकर सरतं, म्हणून आम्हाला संतांनी महत्व दिले. आतून येत ते तुम्हाला सुद्धा न ऐकलं तर चालणार नाही, आतूनच येत. तुम्हाला कळतं हे माझं नाहीये, हे तिथून आलेलं आहे, इनर वर्ल्ड. तेव्हा ही जी प्रतिभा आहे, ही स्फूर्ती आहे, त्याला त्यांनी बोध, पुरुष, नर, आत्मज्ञान, आत्मानुभव असं म्हणतात. बुद्धीला इकडे कळतं ते मला पाहिजे, पण येईल असं नाही. म्हणून बुद्धी आणि बोध हे नर आणि मादी हे चक्रवात पक्षी आहेत. बुद्धी आणि बोध एक रूप व्हायचे आहेत, पण हे नदीच्या दोन तीरावर आहेत, भेद नदीच्या दोन्हीकडे. चक्रवात पक्षी आहेत, त्यांचा संकेत असा आहे, रात्र पडली की दोघांना दिसत नाही, ओरडतात, एकमेकाला कळतं हा तिकडे आहे ही इकडे, परंतु दिवा नसल्यामुळे, उजेड नसल्यामुळे त्यांचं मिलन होत नाही. बुद्धीनं कळतं की आता मी मला जायला पाहिजे, ईश्वर आहे त्याच्याशी घरात मी व्हायला पाहिजे, सगळं कळतं, पण ते येत नाही. तेव्हा अशा त्यांच्या त्या विरहामध्ये जीव जेव्हा तडफडत असतो की हे ज्ञान मला व्हावं, त्यावेळेला सूर्य जसा उगवून दोघांचं मिलन करतो, तसं बुद्धी आणि आत्मज्ञान यांचं मिलन करणारा सूर्य असेल तर सद्गुरू आहे. सद्गुरूचं काम काय, तडफडणारा जीव आहे त्याला ज्ञान करून द्या. इथपर्यंत आपण आलो. अनुभवाची एक एक गोष्ट सांगून राहिलेत, म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो. ऐकून ठेवा, कधी काही जन्मात नाही पुढच्या जन्मात आलं तर अनुभव येऊन जाईल. आणि एवढं अशक्य नाहीये, त्याला जर ती आली ना धार, आपल्या नामाला धार आली तर त्यामध्ये अशक्य गोष्ट नाहीये. त्या माणसाला काय करावा हा प्रश्नच येणार नाही. खरंच आहे, नीतिशास्त्रामध्ये इंट्युइशनिझम म्हणून एक पंथच आहे की ज्याच्यामध्ये काय करावं आणि काय करू नये
सांगतोय त्याला त्याचा धोका सांगून देतो ना. हा भरूच्या महाराजांचा शिष्य नामस्मरण करायचा. म्हणजे काय झालं, मंडलेश्वरला त्याने रामाचं मंदिर खर्च केला आणि सगळं रामाची पूजा बिजा झाली, सगळं स्थापना झाली. असं ते लाईट बीट लावलेलं इतकं प्रसन्न दिसत होता राम त्याला. आणि हा एकदम कुणाला न विचारता आत गेला, रामाला त्याने आलिंगन दिलं. ते उंची ओरडले मुसळा पाचशे ग्रस्त ना, बरं का, असा अंगणात चांगला. त्याचा अधपात काय झाला आपल्याला सांग. हा महूला असेल कॉटनचा कापसाचा सट्टा खेळत. बरं, हा काय करायला लागला पुढे, बसायचा नामस्मरण करीत आणि आमचा आकडा लावा, आमचं करा, हे मला महाराज सुचवतात म्हणून करायला लागला. लाख 2 लाख रुपये गमावले. काय भिकारी पण आला. जिथे श्रीमंती 2 गाड्या घरी अशी अवस्था होती, भिकारी पण आले. आणि शेवटी कॅन्सर झाला गाळाचा, त्यांनी मुंबईत भिकारी मेला. असलं काही करू नका. नाही आज आतून वाटते ऑफिसला जाऊ नये, कसले घरी. नाही आज आतून वाटते कांद्याची भजी खावी, हे असले लफडे करू नका. ते फार निराळं आहे. ते की नाही नकली नसतं, ते आतून ते असं येतं की ते तुम्हालाच कळेल. त्याला की नाही ऑब्जेक्टिव्ह टेस्ट नाही. आणि म्हणूनच परमार्थाचं लफडं इथं आहे की मला देव भेटतात. आम्ही बाहेरून काय समजलो देव भेटण्याबद्दल तुम्ही नाही का, याला काही उपाय नाही. म्हणून सांगतो आपल्याला, हे जे इम्प्रेशन किंवा स्फूर्ती आहे, हा आपला आवाज आहे, ते गांधींची चेष्टा यामुळेच झाली. ते ज्याला नाही ना त्याला ते कळायचंच नाही काय आहे. आणि भक्ताचं हे फार विशेष आहे. हे तर ते असं येतं बोलायची सोय नाही. जो साधनीय आहे ना त्यालाच येत. म्हणूनच त्या युरोपियन बाई एक संत सेंट टेरेसा नावाची होऊन गेली. त्यांनी म्हणले की द ऑर्डर ऑफ द डेव्हिल अँड द ऑर्डर डिव्हाइन, म्हणजे सैतानानं सुचवणं, देवबुद्धीनं सुचणं आणि आत्मबुद्धीनं सुचणं यात फरक आहे. आणि या अतिशय सांभाळायला पाहिजे. नाही तरुण मुलगा लग्न व्हायचंय, नाही माझं आतून नाहीये, या मुलीशी लग्न करावं. अरे हो म्हणजे काय, ती याच बरोबर आहे हो. दुष्यंताचं हे उदाहरण मला का आठवलं ते सांग. दुष्यंत आश्रमात आला, पहिली जर गोष्ट झाली असेल तर काय शांत आहे, शांत मिदम आश्रम बघा. त्याला तर शहरात राहिलेला त्याला गेल्याबरोबर असं राहणार काय शांत आहे, बरं का. नंतर शकुंतला आली, तिच्या 2 सखी अनुसूया आणि प्रियंवदा, त्या दोघी सखी आणि ही, आणि झाडाला पाणी घालायला लागल्या. त्यांनी पाहिल्याबरोबर ही मला योग्य आहे बायको म्हणून असं म्हणाला. मी त्याचा श्लोक बघा काय कालिदासाचा. असांशयं क्षत्र परिग्रह क्षमा, क्षत्रियाने परिग्रहण करायलाही योग्य आहे का, तर माझ्या मनात तिची अभिलाषा उत्पन्न झालेली आहे. बरोबर का. दुष्यंत म्हणतोय मला तिच्याशी लग्न करावं असं वाटतंय, म्हणजे क्षत्रियाला परिग्रहण करायला योग्य असली पाहिजे असं पहिल्या ओळीमध्ये. आणि मग दुसऱ्या ओळीत म्हणतो कालिदास सांगतोय की अंतःकरण प्रवृत्तया सताम हि संदेह पदेषु वस्तुषु, संदेह पदेषु वस्तुषु, हे करावं का हे करावं असा संशय निर्माण झाला असताना संत जे असतात अंतःकरण प्रवृत्तीला प्रमाणे वाढतात, प्रमाण मानून. पण सताम यामध्ये मर्म आहे सगळे, हे ध्यानात ठेवा. असं ताम नव्हे. सताम हि संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरण प्रवृत्तया. समजा एक तुम्ही व्यवहार करायला गेला आणि दुकानामध्ये 3.5 रुपये घेऊन तुम्हाला 1.5 रुपये परत द्यायचे, 5 रुपयाची नोट दिली, तर त्यांनी 1.5 रुपये घेऊन 3.5 रुपये परत केले आणि खिशात ठेवले. मी कुठे मागितले होते, माझा आता आवाज सांगतोय, चला घेऊन म्हणतो चालेल. आपली आपली आता आवाज हेच सांगायचा आपल्याला, आम्ही कुठे मागितले होते. किंवा बस मध्ये त्यांनी कुठे तिकीट मागितलं, आम्हाला उतरून गेले, आम्ही कुठे मागितलं हे नव्हे. बरं, म्हणून मग ते मी पुन्हा पुन्हा सांगत नाही आता, लेट अस स्टॉप हिअर. पण आतून येतं ते असं येत नाही. मी अगदी अनुभवाने सांगितले असं नाही ती कळत कुठली आज्ञा आहे, हे आपलं नव्हे, देवबुद्धीची आज्ञा नाही.
की त्या बुद्धीला त्या बोधाशी तादात्म्य झाल्यानंतर त्याला की नाही डिव्हाइन कमांड असाच इंग्रजी शब्द आहे, किती ईश्वरी आज्ञाच आहे. अरविंदांना नाही का पांडिचेरीला जा म्हणून आज्ञा झाली, एका रात्रीत गेले. आपण कल्पना करा, हा एवढा मोठा बंगालचा पुढारी, लोकमान्य कसे हिंदुस्थानचे पुढारी झाले, कसं व्हायची त्याची गायकी, एका रात्रीत गेले नाहीच झाले. ही आज्ञा काय असेल ते निराळच असत. मुद्दा सांगण्याचा आपल्याला, तेव्हा त्या चक्रवाकाचं मिथुनाचं जे विलन होतं ते त्याची बुद्धी ईश्वरी बुद्धीच करत. आणि याला ज्ञानेश्वर महाराजांनी सद्बुद्धी असं म्हटलेलं आहे. किंबहुना ज्यालाही साधील ना त्याचं साधन अप्रतिमच असतं. काय आता आठवलं आणखी उदाहरण. एकदा निंबाळला गुरुदेव राहणे असताना सांगलीच्या राजाचं त्यांना निरोप आला, पत्र आलं, माणूस आला किंवा आमच्या दिवशी आपण या. त्यांचं काय असे ते 2 ट्रंका कपडे बिपडे बऱ्याच भानगडी असायच्या, औषधं वाषधे सगळं घ्यायचं. मग तयारीला कुठे जायचं म्हणजे अर्धा दिवस लागायचा. बरं 10 वाजता निघायचं सकाळी सांगली जायला, 8 वाजले तरी रांगू शांत. कपडे वळा नाही, काही नाही, औषध नाही, पाणी नाही, काय नाही. ते पाणी आपलं बरोबर नाही, तसंच सगळं काही नाही. तेव्हा ते काय म्हणाले, त्यांच्या भाषा जगन्नाथ त्यांनी विचारले की मामा आज तयारी नाही का, आपण जायचं कसं 10 वाजता. अरे म्हणले आतून प्रेरणा येत नाहीये तयारी कर. बरोबर का, ऐकून ठेवा, प्रयोग नको, ऐकून ठेवा. आणि 9 वाजता तार आली की मला काही कारणाकरता मुंबईला जावं लागतं, तेव्हा आपण घेऊ ना. ते त्यांना शोधतो बरं का, आपल्याला नाही. त्या आतूनच त्याचं हे अगदी तसंच कुणी मनुष्य आल्यावर याला अनुग्रह द्यावा का नाही हे त्यांना आतून समजतं, ते काही बाहेरून. आणखी एक 2 पुस्तक झाले. काय झालं, महाराजांच्या दत्त मंदिरामध्ये फेऱ्या घालीत होते. सहज जाते दुपारची 3-4 वेळ. आणि बरोबर काशीगावकर वैद्य होते, काहीतरी बोलणं चाललं होतं. इतके महाराज असं म्हणाले की शास्त्रीवा काही जर पुढे व्हायचं असलं तर माझ्या मनात ते येतो म्हणाले. असं होतं म्हणजे काय महाराज, कोणाला संकट यायचं असलं, काही कोणाला मदत जरूर असते काय, असं मला आधीच आतून येतं म्हणाले. आणि इतक्या 2 माणसं ओळख आली, महाराज महाराज तो विहिरीत पडला म्हणून. आमका मनुष्य विहिरीत पडला म्हणून काही म्हणाले त्याला दोर करा, आमची गॅस त्याला दोर सोडा वर काढा, असं करा. तेव्हा शास्त्रीय काम महाराज 10 माणसं आहेत ते काढतायत. तरी काय म्हणाले संकट आहे की नाही, म्हणजे आपण कसं गप्प बसायचं. ते आपला आवाज. तुमच्यापैकी कोणाला असेल तर तुमचं तुम्ही बघा. हो नाही असं होईल ना, मुलीचं लग्न करायचंय, 2 स्थळं आली, हे करावं का हे करावं, ज्याला आपला आवाज त्याला वाट करायचं नाही, बरोबर करायचं. नाही त्याने व्यवहाराने तुलना तोच पाहू, हे बरोबर का ते बरोबर आहे, आणि हे करावं. व्यवहारात असे प्रश्न येतीलच आपल्याला, रिटायर व्हावं का नाही, काय व्हावं, परिस्थिती आमची झाली तसं झाली. आपल्याला हे सुचलं, चांगल्या माणसाला विचारावं. चांगला म्हणजे भक्त जो असेल त्याला विचारावं. त्याचं जे ज्ञान असतं ते शुद्ध बुद्धीचं ज्ञान असतं, ते सांगितलं बरोबर करावं. परमात्मा त्याच्या तोंडून बोलत असतो, तो खरा कसा पाहिजे. अति हितचिंतक आपला आणि विश्वासी साधनी पाहिजे. आता आज पुढे 4 वेळा सांगतात त्या अशा योगी लोक जे असतात ते साधन करीत असतात. पण साधन करीत असताना त्यांना 2 अडचणी येतात. एक, काही काळ मी करतोय बरोबर आहे का नाही कळत नाही, माझा मार्ग चालू आहे खरा पण हा योग्य आहे ना ते कळत नाही, ही एक अडचण. आणि दुसरी, त्या शक्ती यायला लागल्या, योगामध्ये हे विशेष आहे, त्या शक्ती यायला लागल्यानंतर आणि या शक्तीचं काय करायचं, आवरून धराव्या तरी पंचायत, आवडल्या जात नाही. उपयोग करावा तर शक्ती खर्च झाल्यानंतर 3 पाठपुनाही कामा होते, काय करावं याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज सांगतात. एका रूपकाच्या निमित्तानं किती गोष्टी आहेत. आता असा आहे बघा, जेणे पाहली या पहाटे भेदाची चोरळी फिटे, रिहती आत्मानुभव वाटे पांथिक योगी. पांथिक योगी योग पंथावरती चालणारे जे योगी आहेत ते योगी पहाट झाल्यानंतर आपल्या मार्गाला जातात.
पहाट केव्हा होते? अंधार संपल्यानंतर. तर गुरु भेटणं, गुरुचा उदय होणं, सूर्यरूपी उदय होणं म्हणजे अंधार नाहीसा होणे, मार्ग दिसणे. ते कसे? पाहालिया पहाटे, ज्यांच्या उदयामुळे पहाट होते ते भेदाची चोरळी. चोरळी म्हणजे चोर वेळ. आपल्याकडे ज्योतिषाप्रमाणे शुभ वेळ, अशुभ वेळ, ते मद्रासकडे गुलगई कालम, राहू कालम, त्यांचं ते ठरलेलं आहे. असं काय तसं ही चोर वेळ म्हणजे चोरी करायला चोरांना जी उत्तम वेळ आहे अशी ती चोर वेळ. आणि ती भेदाची चोर वेळ म्हणजे मी आणि आत्मा, मी आणि परमात्मा यांचा जो भेद आहे अशी ती भेदाची अंधाराची वेळ, ज्याच्यामध्ये माझा भेद कायम राहणार किंवा घट्ट होणार किंवा भेदाची जाणीव होणार. तो भेद नाहीसा होऊन मी बरोबर मार्गाने चाललेलो आहे, ही जी पहाट होते ती गुरु करून. तुम्हाला सांगून ठेवतो, योगाचं जाऊ द्या, साधनामध्ये असा एक प्रसंग येतो की मी करतोय खरं, काय आहे बरोबर आहे ना. त्यात गुरु जर देहात नसले तर फार कठीण जात. काय करावं, माझा मार्ग बरोबर आहे ना. कारण मला काही वेळ अनुभव आले, आता मुळीच अनुभव येत नाहीये, माझी जाणीव कमी झालेली आहे, स्थूलता आलेली आहे वृत्तीला, मग काय बरोबर आहे का नाही. अशा वेळेला मनुष्य निराश होतो. आणि त्या निराशेमध्ये हा बरोबर आहे चल हे सांगणारा गुरुच किंवा साधक मित्र असतो, त्याचे अतिशय उपकार असतात. ते आपण त्या मार्गात गेल्यावरती कळेल की नाही बरोबर चाललंय तू, चल हाच मार्ग आहे. काही काळ तुला असंच जावं लागेल. मला नेहमी असं आठवतं, आम्ही येतो पंढरपूरला गेलो, ते ज्या रस्त्याने गेलो ना, अहो 2-2, 3-3 मैल सरळ रस्ता, उजाड काही नाही, वाहन नाही, काही नाही, आमचं वाहन तेवढं चाललेलं. कंटाळून व्हायचं. असा इतका रस्ता सारखा, माणूस नाही, सरळ रस्त्याचा रस्ता. आणि आनंदी कुठे आलो, त्याचं संपणार आहे कोणाच हेच असेल. तसं साधनामध्ये अरे आपण करतोय खरं, पण आता किती कुठे जायचंय, काय आहे, बरोबर चाललंय की नाही, हा जो संशय येतो, तो संशय नाहीसा करणारा अंधार, नाहीसा करणारा एक शब्द त्याचा बरोबर आहे चल तू. काही भाग्यवान साधक असे असतात की त्यांच्या कानातच शब्द येतो बरोबर आहे चल तू. काही भाग्यवान असे असतात, एक गुरुबंधू भेटतो चांगला तयार झालेला, अरे मी मुद्दाम आलोय, तू चालत आहे बरोबर आहे चाल, असं काम. महाराज म्हणत वाटेचा वाटसोई येईल आणि तुम्हाला मार्ग दाखवून जाईल. मार्गावर ते ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणताय, दयाचे विवेक किरण संगे, उल्लेख सूर्यकांत गुणगे, दीपले जाळीती जागे संसाराची. सूर्य उगवला की अंधार नाहीसा होतो, हे मुख्य. त्यात काय आहे, सूर्य हा प्रकाश देतो तुम्हाला, उष्णता देतो ही गोष्ट खरी आहे. की बोलणं काही ठिकाणी जंगलाला उन्हामुळे आग लागते, पण हे टेम्परेचर काय सगळीकडे नसतं. पण जसा चंद्रकांत मणी म्हणून एक असतो, म्हणजे चंद्र उगवला की त्या मण्यावर पाणी सुटतं, तसं सूर्यकांत मणी म्हणून असतो. सूर्य उगवला की त्याच्यातून ठिणग्या बाहेर पडायला लागतात. तो म्हणाले हा गुरुरूपी सूर्य आहे, हा उगवल्या बरोबर ज्ञानरूपी सूर्यकांत मण्याला जागृती येते आणि आतून ठिणग्या बाहेर पडायला लागतात. बरं, हा जो सूर्यकांत मणी आहे ज्याच्यातून ठिणग्या बाहेर पडतात, त्याच्यापर्यंत सूर्य पोचतो कसा, विवेक किरण संगे. विवेक रूपी किरण, आत्मानात विवेक रूपी किरण त्याच्यावरती पडल्याबरोबर त्याच्यातून ठिणग्या बाहेर पडायला लागतात आणि त्या ठिणग्याने आग लागते आणि जळतं काय, संसाराचं जंगल जळून जातं. म्हणजे गुरुची कृपा असेल, संसाराची अनासक्ती होणं ही गुरुची कृपा आहे. आपल्यावरती गुरुची कृपा खरी झाली तेव्हा समजायचं प्रपंचाचं प्रेम कमी झालं की नाही. महाराज एक उदाहरण सांगत बुवा, काय माणसं असतात जगामध्ये. एक संन्यासी होती, वर्षातून 3 दिवस आपल्या मुलाकडे जात, बायको आणलेली होती, आपल्या मुलाकडे जात आणि 3 दिवस राहून मग जायचे. एकदा महाराजांची ते दोघंही मुलाकडे गेले, बरोबर होते सहज. आता आज निघायचं तेव्हा सकाळी
त्या मुलाला फिट आली. फिट आल्यानंतर जायची वेळ झाली तेव्हा महाराज निघाले, म्हणाले आता म्हणाले एवढा प्रश्न आहे, एक मुलगा तरी नाही तर मी तरी. त्या संन्यासीने मागे पाहिलं नाही, मला आपण पाहिजे म्हणून तो मुलगा जगला, सगळं झालं. पुढच्या वर्षी पुन्हा ते आले, पण विवेक किरण संगे सूर्यकांत पुनगे. काय असेल बघा, काय माणसाची अनासक्ती आहे. मला एक संन्यासी भेटले औरंगाबादला, त्यांचा मुलगा मोठा डॉक्टर होता गावामध्ये, बायकोचं सगळं होतं. ते आमच्याकडे जेवायला आले होते. तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही मुलाकडे जात नाही का? ते म्हणले औरंगाबादला मी आलो तर तुमच्याकडे जसा येतो तसं म्हणले 10-15 मिनिटे त्याच्याकडे जातो आणि पुन्हा मी माझ्या मार्गाला जातो. तेजस्वी संन्यासी शंकराचार्यांचं भाष्यत्रय अध्ययन केलेलं काशीमध्ये. पण असा म्हणतो बघा, म्हणजे सांगण्याचा हेतू काय की गुरुची कृपा खरी ती आत्मानात्म विवेक राहायला पाहिजे. खरं काय, खोटं काय, योग्य काय, अयोग्य काय, आत्मा काय, अनात्मा काय ह्याची जी राहिली पाहिजे. मग म्हणाले जयाचा रश्मिपुंजू जिवरू होता स्वरूप उखरी स्थिरू ये महासिद्धीचा पुरू मृगजळाचा. अर्थ सांगतो आपल्याला, हे अनुभव सांगून दिले. काय होतं, काही वेळेला सूर्य आपल्याला माहिती अतिशय तेजस्वी असतो, कडक असतो, त्याचं ऊन फार कडक असतं. तसं म्हणाले या मार्गामध्ये त्याचं ऊन काही वेळेला अतिशय कडक होत आणि कडक झाल्यानंतर मग ते कडक ऊन आत्मस्वरूपापर्यंत जात. याच्या गुरु प्राप्त झाल्यानंतर त्याचा अमल, त्याचा परिणाम याच्या आत्म्यापर्यंत पोहोचतो आणि मृगजळाचा पूर येतो. तो कोणत्या महासिद्धी सगळ्या त्याला येतात. एक त्या अष्टमहासिद्धी जाऊ द्या, नाथानी भागवतामध्ये मामूली सिद्धी एक सांगितली, वाचा सिद्धी. काही लोकांना असं असतं वाईट बोललं की थोडं बरोबर व्हायचं आहे बरं का असं ते नाही. मला एक मनुष्य असं माहिती आहे, आमच्या वडिलांना विंचवाचं मंत्र येत असत. त्यांच्या ओळखीचा एक जवळपास मनुष्य होता, ते म्हणायचे त्याच्या कानावर जाऊ देऊ नका, कारण त्याच्या कानावर जे गेलं ते याचा विंचू वाढायचा, जोराने आणायची, अशी त्याची दृष्टी. बरं का, वाईट दृष्टी असते म्हणतात ना तसं. तसं हे कसं आहे, गुरुच्या दृष्टीमध्ये माणसाच्या अंतर्यामी असणाऱ्या ज्या सर्व शक्ती आहेत त्या सर्व शक्ती अशा करत असतात आणि माणसामध्ये अतिशय प्रचंड शक्ती असतात. एक या जून महिन्यामध्ये मी गोंधळात असताना माझ्या मुलांनी मला एक विद्येचा अंक दिला. त्याच्यामध्ये या पोलंडमध्ये एका 13 वर्षाच्या मुलीचं वर्णन आलं होतं. त्या मुलीचे टेम्परेचर 113, तुमचं आमचं 98.4 असतं, तिचे 113 असायचं. हे नॉर्मल टेम्परेचर ना. आणि त्या मुलीचं कशाला हात चालू की त्याला आग आलायची. पुष्कळ डॉक्टरी पाहिलं काय आहे, आमकाय तमकाय. तुम्हाला आठवतं का? मी दाखवला तुम्ही. मग हे सांगा, काय माणसामध्ये शक्ती असेल, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ही साध्या माणसामध्ये ईश्वराची देणगी मला असू शकते. आणि या योग मार्गामध्ये माणसाच्या अंगी खरोखर जर त्या गुरुच्या शरण गेला तर गुरुच्या शक्ती त्याला येतात. वाटेल ते घडेल नाही असं नव्हे, शब्दाने जगातल्या वस्तू भरणं पावतील इतकी शब्दामध्ये सामर्थ्य असं त्याचं आहे. या सगळ्या शक्ती येतात, पण तो मृगजळाचा पूर आहे हे तुझा या खऱ्या नाही. आणि ही गुरुची कृपा. गुरुची कृपा सिद्धी देण्यात नाहीये. सिद्धी येऊन सुद्धा सिद्धी ही व्यर्थ आहे, मृगजळ आहे, तात्पुरती आहे ही भावना राहणार. आणि सगळ्यात कठीण असेल तर सत्ता आलेली त्याची जाणीव नसणं फार मोठी. साधं तुम्हाला ऑफिसर झालात तुम्ही तर मी कोणा माहिती नाही का म्हणून तुम्ही विचारणार. तिथे ही आजची सत्ता आल्यानंतर नाही व्यवहार तुम्ही बरोबर करा, परंतु कसा असेल बघा, ही सत्ता आपली आल्यानंतर, सामर्थ्य आल्यानंतर येऊन सुद्धा पुन्हा त्याची जाणीव नसणं ही गुरुची कृपा आहे. ऐकून घेऊ आपण कोणा काय तुम्ही काय म्हणा. अरे आज एक ग्रस्त होती
बरं का, त्या नोकरी नाही चाकरी नाही बोललेलं राहतात ते लग्नाच्या नादी लागले. तेव्हा त्यांना म्हटलं, अहो तुम्ही लग्न कशाला करता, नोकरी नाही चाकरी नाही. अरे आधी लग्न तर होऊ दे मग बघू म्हणले पुढे. नाही का, हे जसं तसं तुम्ही जे म्हणालात ना, अरे आधी सिद्धी येऊ दे मग बघू म्हणले मुलीचं वगैरे काय आहे हे. म्हणलं खरं आहे बोलू नाही का, पण आजच पाहत आहे त्यामध्ये. काय सांगू तुम्हाला, महाराजांनी गुरुचं कार्य सांगितलेलं आहे. एक घोडेस्वार होता, या गावाहून त्या गावाला जायचं. तेव्हा तिथे मध्ये रस्त्यामध्ये अशी एक जागा होती की तिथे घोडे बुजत असे. बुजत असे म्हणजे आडायचं घोडं पुढे जात नाही. काय करावं, तेव्हा त्याला एका तज्ञाने उपाय सांगितला की म्हणले तू त्या जागेच्या अलीकडे आलास की घोड्याला टाच मार, म्हणजे पळव घोड्याला, आणि पळव म्हटल्यानंतर त्या जागेवरून तो पळून जायचा, म्हणजे थांबायचा नाही. तसं म्हणाले साधनामध्ये, शिष्य साधनामध्ये असताना आता याला सिद्धी येणार हे गुरुने पाहिल्यावर गुरु अशी काही साधनात गती देतो की सिद्धी येऊन जाते, याला पत्ताही लागेल काय. गुरु दुसरं एक उदाहरण त्यांनी सांगितलं की म्हणले एक माणूस गाडीत निघला आणि फास्ट गाडी होती, ती 2-4 स्टेशन टाकून गेली आणि मग जागा झाला, ती स्टेशन गेली पत्ता नाही. तसं सिद्धी आल्या आहेत याची जाणीवच त्याला गुरु होऊ देत नाही, त्याला पलीकडे घेऊन द्या. त्याचे उपकार काय त्या गुरु गोष्टी आहेत बघा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वेळ जो प्रत्येक बोधाच्या माथाया सोहंतीच्या माध्यानी आल्या लगे आत्मभ्रांती छाया आपण पातळे. ते दोन ओळी एकत्र आहे. ते वेळी विश्वस्वप्ना सहिते कोण अन्यथामती निद्रेते सांभाळी वेळेची जेथे माया राहते. सूर्य उगवला, उदय नवल उदयाला चंडांशू. आता सूर्य मध्यान्नी आला, रूपक आहे ना, तर सूर्य मध्यान्नी आला तर काय झालं म्हणाले, सूर्य उगवल्याबरोबर आपली छाया तेवढी लांब पडते. आपण पाहतो ना, खूप लांब पडते. समजा एक माणूस 10 मिनिटांनी 15-15 मिनिटांनी आपली छाया कशी कमी होते हे वापरा. तेव्हा सकाळी उजाडल्या बरोबर सूर्याचा ऊन पडले तेवढी लांब छाया कमी होत आली. 11 वाजता कमी झाली, 12 वाजता पाहतो डोक्यावर सूर्य आणि छाया पायाखाली नाही. तसं म्हणाले ही माया रात्र जी आहे, ही माया रात्र नाहीशी झाल्यावर पहिल्यांदा होत असेल तर त्याची छाया दिसते. बाबा केवढी वेळी माया आहे, एवढं मोठं माझं प्रतिबिंब पडलाय, छाया पडली आहे. पण जसं सोहंतेकडे हा जातो, सोहंता म्हणजे मी तोच आहे हे स्थिर होत जात, तस माया कमी होत जाऊन शेवटी एकदम नाही शिवून काय करतो. म्हणजे याचा अर्थ असा, साधनाच्या दृष्टीनं अज्ञान पहिल्यांदा ज्ञान झाल्यानंतर गुरु उदय पावल्यानंतर अज्ञान केवढं प्रचंड दिसतो. अरे बापरे केवढं अज्ञान आहे, छाया केवढी मोठी आहे. पण सोहंता म्हणजे मी तोच आहे हा अनुभव वाढता पक्व झाला की शेवटी अज्ञान कायमच नाही सोडून जात, कारण माया जातो. म्हणून सोहम हा मध्यान्नी आल्यानंतर संपूर्ण माया नाही शोध. मग काय होत, ज्या वेळेला आत्मज्ञान होत तेव्हा माया ही ईश्वराला भुलवणारी शक्ती आहे अशी भावना राहते. आणि पूर्णता आल्यानंतर, सोहंत झाल्यानंतर माया ही त्याची शक्ती आहे, लीला करण्याचं सामर्थ्य त्या मायेमध्ये आहे, ती आहे. शिवशक्ती दोन नाहीत ही भावना. पहिल्यांदा जी माया एकाला अनेक करण्याची शक्ती, भुलवणारी शक्ती, त्याच्यावर आवरण घालण्याची शक्ती आहे असं वाटत होतं, तीच माया त्याची शारदा बनते किंवा त्याची तुर्या अवस्था जी असते ती, ते महापुरुषाची भार्या अति संलग्न अवस्था तुर्या, जे करता महत्कार्या प्रवर्तले साधू. समर्थाने शारदेचं वर्णन करताना सांगितलं ही त्याची भार्याच आहे, त्याच्याशी अत्यंत निकट असणारी तुर्या अवस्था आहे, ती सोहंत आल्यावरती येते. म्हणून ती माया छाया रूपानं पायाखाली नाहीशी होत जाते.
म्हणून अद्वैमौन पातळी तेच महानंदाची दाटणी, मग सुखानुभूताची घेणी देणी मंदावू लागले. म्हणाले जेथे अद्वयरूपी आनंद आहे, म्हणजे तू आणि मी एकच आहे, या तादात्म्यामध्ये जो आनंद आहे तेथे परमानंद रूपी गाव वसलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी आनंदाशिवाय दुसरं नाहीच काय. अशा ठिकाणी सुख आणि दुःख यांची देवघेव नाही सुरू. त्या माणसाला सुखाची जाणीव नाही, त्याची दुःखाची जाणीव नाही, आनंदामध्ये राहतो. किंबहुना ऐसे मुक्त कैवल्य दिवसे सदा लाहिजे का प्रकाशे दयाचे. किंबहुना म्हणाले त्याचा प्रकाश हा कैवल्याचाच प्रकाश असल्यामुळे सबंध दिवस त्याचा कैवल्यमय होऊन जातो. म्हणजे मोक्षमय संसार आगवा म्हणलंय तसं त्याची अवस्था होते. पुढे जो निजधाम लोणी राहो लैजलाती उदय ठेवो फेडी पूर्व दिशा ठावो उदो वास्तूचा. आता मध्यान्ह झाल्यानंतर सायंकाळ, सूर्याच्या रूपाचा सायंकाळ. तर सूर्य काय अस्ताला जात नाही. हा जो सूर्य आहे हा उभं अस्ताला गेल्यावर काय गुरु भेटल्यानंतर काय नाहीचं होत नाही. तर त्या अस्ताच्या निमित्तानं संबंध दिशा कशा नाहीशा होतात या पुढच्या दोन ओव्यात ते पुढच्या रविवारी. या